तर कसं काय म्हणते तर आजचा मोर्चा बघा होता आबू त्यांच्या राहणार. तर आबू त्यांच्या इथे पेरू लागलेत नाही. मग आपण बोललेलं पेरू खायला. तर जाताना बघा आपल्याला तळगाठ पडते. गाठ पडते मी दिसतेच. मग तिथनं जरा पुढं आलं नाही गुंडीबाबाचं मंदिर आहे बघा. तर मस्तपैकी पाया पडलं आलो आबूच्या राहणार. मग एकदाची आपली गाडी लावून घेतली आणि आपल्या अगोदर आबू आलता. मग आबूच्या हाक ऐकून गेलो आबूच्या मागं. तर हे बघा ह्यातनं जायला लागते. आंब्याच्या बागेतनं पायवाट काढत आम्ही सफरचंदाच्या झाडापाशी पोचलो. तर हे बघा सफरचंदाच बी झाड लावली त्यांनी आणि एवढी भारी सफरचंद लागलीत की मस्तच शेवटच गच्चपैकी. मग बघा सफरचंद लगेच झाडातून तोडून खाल्ली सगळ्यांनी आणि एक आंबा पिकलेला गावलेला त्या आबू झेलत बसलेला. मग तिथनं आलो खाली आबूच्या बागेत. तर इथं बघा ही आहे पेरवाची बाग आबूची. मग गेलो बघा पेरूच्या बागेत आत शिरलो आणि मग घेतला गेलं की पेरू काढून एवढा मोठा पेरू बघा झाला आणि पिकला गच्चपैकी. मग जरा आबून आपल्याला माहिती दिली पेरवाची. त्याला पॉलिथिन बिलिथिन घातली ती जरा सांगायला माहिती ह्याचं कसं कसं काय काय असते. झाडाला बघा 35 पेरू ठेवली ती. मग आली म्हणलं आता पेरू घेऊन जायला लागणारच. मग आपण जरा पेरू तोडलं आणि एक आंबा तोडलेला होता आपण आणि मग शेवटी रंगबिरंगी हाती घास बघून कार्यक्रमात शेवट केला.